नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ कातोरे MS नर्सिंग विद्यालय रांजणी इयत्ता 10वी मध्ये प्रथम तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज आपण गणित भाग 1 यामधील पहिलं प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे याला आपण सुरुवात करणार आहोत। प्रथम आपण दोन चलातील रेषीय समीकरणाचा अर्थ समजून घेऊया। दोन चलातील रेषीय समीकरण कशाला म्हणायचं? तर ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि प्रत्येक चलाचा घातांक धन 1 असतो त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण म्हणतात। इथे एक उदाहरण घेतलेलं आहे। 5x + 7y = 10। x आणि y ही दोन चल आहेत। दोन्ही चलाचा घातांक इथं 1 आहे, काहीच लिहिलेलं नाही म्हणजे इथं घातांक 1 आहे, म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे। यावरून आपण दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आपण लिहू शकतो। ax + by + c = 0। या ठिकाणी x आणि y ही दोन चल आहेत आणि a, b आणि c हे वास्तव संख्या आहेत। या वास्तव संख्येमध्ये a हा x चा सहगुणक आहे, b हा y चा सहगुणक आहे। या वास्तव संख्या आहेत म्हणजे या संख्या परिमेय किंवा अपरिमेय असू शकतात। याच्यामधली महत्त्वाची गोष्ट म्हणजे a आणि b या दोन्हीच्या किमती 0 असता कामा नयेत। म्हणजे जर a ची किंमत जर 0 असेल तर या समीकरणामधलं या पदाची किंमत 0 होईल आणि म्हणून हे एका चलातील समीकरण होईल। किंवा b ची किंमत 0 असेल तर या पदाची किंमत 0 होईल, 0 y ला गुणल्यामुळे 0 होईल आणि हे एका चलातील समीकरण होईल। आपल्याला दोन चलातील समीकरण पाहिजे म्हणून a आणि b या दोन्हीच्या किमती 0 असू नयेत। c ची किंमत 0 असली तरी चालेल। आता इथं खाली काही समीकरणं दिलेली आहेत। या समीकरणामधील कोणती समीकरणं दोन चलातील रेषीय समीकरण आहे ते आपल्याला ठरवायचं आहे। पहिलं समीकरण आहे 5m + 7n = 15। इथं m आणि n ही दोन चल आहेत। दोन्ही चलाचा घातांक 1 1 आहे। a आणि b च्या किमती 0 नाहीत म्हणजे हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे। दुसरं उदाहरण करणी 3x + 7y = -5। इथं सुद्धा x आणि y ही दोन चल आहेत। दोन्ही चलाचा घातांक 1 1 आहे। a आणि b च्या किमती 0 नाही म्हणून हे सुद्धा दोन चलातील रेषीय समीकरण आहे। तिसऱ्या उदाहरणामध्ये 0x + 4y = 11। x आणि y ही दोन चल आहेत परंतु इथं a ची किंमत 0 आहे म्हणजे या पदाची किंमत 0 होईल म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही। चौथ्या उदाहरणामध्ये 3/x - 5/y = 4 असं समीकरण आहे। या ठिकाणी x आणि y ही दोन चल आहेत परंतु ही दोन्ही चल छेदामध्ये आहेत। ही दोन्ही चल आपल्याला अंशात घ्यावी लागतील। प्रथम x हे चल अंशात घेतलं तर त्याचा घातांक -1 होईल। y हे चल सुद्धा अंशात घेतलं तर त्याचाही घातांक -1 होईल। म्हणजे समीकरण होईल 3x - 1 - 5y - 1 = 4। दोन्हीचा घातांक ऋण होईल म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही। पाचव्या उदाहरणामध्ये उदाहरण असं आहे 7xy - 5y = 4। या ठिकाणी x आणि y ही दोन चल आहेत परंतु एकाच पदामध्ये दोन्ही चल आलेली आहेत। मग या पदाची कोटी 2 होईल। कोटी म्हणजे घातांक आपल्याला 2 असून चालत नाही, घातांक 1च असायला पाहिजे म्हणून इथं त्याची कोटी 2 होते, घातांक 2 होतो म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही। अशा प्रकारे आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही हे आपल्याला ओळखता आल्यानंतर आपल्याला ही समीकरणं सोडवता आली पाहिजेत म्हणजे आपण 9वी मध्ये ती सोडवलेली आहे। या 9वी मध्ये आपण यातले एक प्रकार आपण बघितलाय, चलाचा लोप करून समीकरण सोडवणे।
उजळणीसाठी आपण एक उदाहरण घेऊया. उदाहरण आहे x अधिक 7y बरोबर 10. दुसरं उदाहरण 3x वजा 2y बरोबर 7. यातल्या पहिल्या समीकरणाला x अधिक 7y, त्याला आपण पहिलं समीकरण म्हणूया. x अधिक 7y बरोबर 10 आणि 3x वजा 2y बरोबर 7 याला दुसरं समीकरण म्हणूया. आता या पद्धतीमध्ये आपल्याला दोन्ही समीकरणातील जी चलं आहेत x आणि y, या दोन्ही चलांपैकी कोणत्या तरी एका चलाचा सहगुणक समान करून घ्यावा लागतो. समान असेल तर आपल्याला लगेच उदाहरण सोडवता येईल, परंतु समान नसेल तर आपल्याला ते समान करून घ्यावा लागतो. याचा अर्थ काय की इथं पहिल्या समीकरणात x चा सहगुणक इथं 1 आहे, काहीच लिहिलेलं नाही म्हणजे 1 आहे सहगुणक. दुसऱ्या समीकरणात 3 आहे म्हणजे x चे सहगुणक समान नाही. y चा सहगुणक पहिल्या समीकरणात 7 आहे, दुसऱ्या समीकरणात 2 आहे म्हणजे y चा सुद्धा सहगुणक समान नाही. तर या पद्धतीमध्ये आपल्याला सहगुणक समान प्रथम करून घ्यावा लागेल. दुसऱ्या समीकरणात x चा सहगुणक 3 आहे म्हणजे पहिल्या समीकरणात आपण x चा सहगुणक 3 करू शकतो. तो करण्यासाठी काय करावं लागेल तर या संपूर्ण समीकरणाला 3 ने गुणावं लागेल. इथं आपण घेतलंय बघा समीकरण 1 गुणिले 3. मग या पहिल्या समीकरणाला 3 ने गुणायचं म्हणजे या समीकरणातील प्रत्येक पदाला 3 ने गुणायचं. इथं ते नवीन समीकरण आपल्याला मिळेल 3x अधिक 21y बरोबर 30. इथं 1 ला 3 ने गुणल्यावर 3 आलं, 7 ला 3 ने गुणल्यावर 21 आलं, 10 ला 3 ने गुणल्यावर 30 आलं. समीकरण क्रमांक 3. आता समीकरण 2 आणि 3चं निरीक्षण केलं तर इथं x चा सहगुणक 3 आहे, इथं पण x चा सहगुणक 3 आहे. दोन्हींचा सहगुणक समान झालाय म्हणजे आपल्याला या समीकरणांची समान झालेले जे सहगुणक आहे त्याचा आता आपल्याला विचार करावा लागेल. इथं 3x चा चिन्ह धन आहे, दुसऱ्या समीकरणात 3x चं चिन्ह धन आहे म्हणजे दोन्हींची चिन्ह समान आहेत. ज्या वेळेला दोन्ही समीकरणामध्ये दोन्हींची चिन्ह समान असतील त्यावेळेला त्या दोन समीकरणांची वजाबाकी करायची. इथं समीकरण 3 वजा 2. समीकरण 2 मधून 3 वजा केलं तरी चालेल, पण आपल्या सोयीसाठी आपण समीकरण 3 मधून 2 वजा करतोय. समीकरण 3 वजा 2 वजा करण्यासाठी आपण ती समीकरणं एकाखाली एक मांडली. दोन समीकरणांची वजाबाकी करताना दुसऱ्या समीकरणातील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलावं लागतं. जे आहे त्याच्या विरुद्ध चिन्ह द्यावं लागतं. म्हणजे या 3x ला धनचिन्ह आहे, बदलून ऋणचिन्ह झालं. 2y ला ऋणचिन्ह आहे, ते बदलून धनचिन्ह झालं. 7 ला धनचिन्ह आहे, ते बदलून ऋणचिन्ह झालं. आता ती नवीन बदललेली जी चिन्ह आहेत ते आपल्याला विचारात घ्यावी लागतील. इथं आहे अधिक 3x, हे वजा 3x. अधिक आणि वजा असल्यावर वजाबाकी करायची म्हणजे शून्य वजाबाकी येईल. म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो की 3x अधिक 3x वजा 3x कॅन्सल झाले. अधिक 21y अधिक 2y, दोन्हीला अधिक चिन्ह आहे म्हणून त्यांची बेरीज झाली 23y, बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह आलं. अधिक 30 वजा 7 वजाबाकी करून ते आलं 23. आपल्याला नवीन समीकरण मिळालं 23y बरोबर 23. म्हणून त्याच्यावरून आपण y ची किंमत काढू शकतो. या 23ला हे 23 इकडे भागिले होतील, इथं गुणिले आहेत ते इकडे गेल्यावर भागिले होतील. 23 भागिले 23 y ची किंमत आली 1. आपल्या समीकरणातील एका चलाची किंमत आपण काढली. आता ही y ची किंमत जी आलेली आहे ती किंमत आपल्याकडे जी दोन समीकरणं आहेत त्यातल्या कोणत्याही समीकरणामध्ये ठेवली तरी चालेल. आपण y ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 आहे x अधिक 7y बरोबर 10. या ठिकाणी y ची किंमत 1 ठेवली तर x अधिक 7 गुणिले 1 बरोबर 10. गुणाकार करून घेतला तर x अधिक 7 बरोबर 10. हे अधिक 7 आहेत ते इकडे गेल्यावर वजा होतील म्हणून x बरोबर 10 वजा 7 म्हणजे 3 आलं. दुसऱ्या चलाची x ची सुद्धा किंमत आपण या ठिकाणी काढलेली आहे. दोन्ही चलाच्या किमती काढून झाल्यानंतर संपूर्ण समीकरणाची उकल लिहायची आणि ही उकल लिहिताना गोल कंस वापरायचा आहे. गोल कंसामध्ये पहिल्यांदा नेहमी x ची किंमत लिहायची, नंतर y ची किंमत लिहायची. अशा प्रकारे आपण इयत्ता 9वी मध्ये ही अशी उदाहरणं सोडवलेली आहेत. इयत्ता 10वी मध्ये सुद्धा आपल्याला या पद्धतीचा अनेक वेळा वापर करावा लागणार आहे म्हणून आपण उजळणीसाठी हे उदाहरण घेतलेलं आहे.
इयत्ता 9वी मध्ये अजून एक आपण एका विशिष्ट प्रकारची उदाहरणं सोडवली होती. त्याचे सुद्धा उजळणीसाठी आपण एक उदाहरण घेऊया. उदाहरण आहे 99x अधिक 101y बरोबर 499. पहिलं समीकरण आहे. आणि हे दुसरं समीकरण आहे 101x अधिक 99y बरोबर 501. हे समीकरण 1 आणि 2 आपण त्यांना नावं दिली. या दोन्ही समीकरणांचं निरीक्षण केलं तर लक्षात येतंय की पहिल्या समीकरणात जो एक्सचा सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणात वायचा सहगुणक आहे. पहिल्या समीकरणात जो वायचा सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणात एक्सचा सहगुणक आहे. म्हणजे इथं सहगुणकांची अदलाबदल झालेली आहे. जर सहगुणकांची अदलाबदल झालेली असेल तर अशी उदाहरणं सोडवताना प्रथम त्या दोन्ही समीकरणांची बेरीज करायची. बेरीज करण्यासाठी आपण एकाखाली एक ती दोन्ही समीकरणं लिहून घेतली. दोन्हीला धनचिन्ह आहेत म्हणून त्यांची बेरीज झाली 200x अधिक इथं सुद्धा बेरीज झाली 200y बरोबर यांची बेरीज झाली 1000. इथं सरळ सरळ आपण बेरीज केली कारण सगळ्यांची चिन्ह इथं समान आहेत. इथं धन आहे, इथं धन आहे, इथं धन आहे, धन. या ठिकाणी सुद्धा धन धन आहे म्हणून आपण त्यांची बेरीज केली. नवीन समीकरण मिळालं 200x अधिक 200y बरोबर 1000. संपूर्ण समीकरणाला 200 ने भागलं तर आपल्याला मिळेल x अधिक y बरोबर 5. आता जे मूळची आपल्याला दोन समीकरणं दिलेली आहेत त्या दोन्ही समीकरणांची जशी आपण बेरीज केली तशी आता आपल्याला त्या समीकरणांची वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करण्यासाठी आपण समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करूया. समीकरण 2 प्रथम मांडून घेतलं, त्याच्या खाली समीकरण 1 मांडून घेतलं. वजाबाकी करताना दुसऱ्या समीकरणाची चिन्ह बदलायची असतात. प्रत्येक पदाची चिन्ह बदलायची असतात. म्हणून आपण या दुसऱ्या समीकरणातील इथं धनचिन्ह आहे ते बदलून ऋणचिन्ह झालं. इथं सुद्धा धन आहे ते ऋण झालं. तर धन आहे ते ऋण झालं. आता नवीन चिन्ह विचारात घेतली तर आपल्याला चिन्हांचा योग्य विचार करून बेरीज वजाबाकी काय करायचे ते ठरवावं लागेल. इथं 101 ला अधिक चिन्ह आहे, 99 ला वजा चिन्ह आहे, ऋण चिन्ह आहे. धन आणि ऋण चिन्ह असेल तर आपण नेहमी वजाबाकी करतो. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. म्हणून 101 मधून 99 वजा केले 2 आले. 101 ला धनचिन्ह आहे म्हणून इथं धनचिन्ह येईल. अधिक 99 वजा 101 इथं सुद्धा आपल्याला वजाबाकी करावी लागेल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून इथं आले वजा 2y बरोबर अधिक 501 वजा 499 ते आले अधिक 2. 501 ला धनचिन्ह आहे म्हणून इथं धनचिन्ह आलं. नवीन समीकरण मिळालं 2x वजा 2y बरोबर 2. 2 ने भागलं तर आपल्याला पुन्हा नवीन समीकरण मिळेल x वजा y बरोबर 1. या समीकरणाला आपण समीकरण क्रमांक 4 म्हणूया. आता समीकरण 3 आणि 4 ही जी दोन समीकरणं, हे समीकरण 3 आहे, हे चौथं समीकरण आहे. या दोन्ही समीकरणांची बेरीज करायची. दोन्ही समीकरणांची बेरीज करण्यासाठी आपण एकाखाली एक मांडून घेतले. एकाखाली एक मांडून घेतल्यानंतर इथं x अधिक x म्हणजे इथं 1x असतो, इथं 1x असतो. 1x अधिक 1x आले 2x अधिक y वजा y कॅन्सल होईल. बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह. 5 अधिक 1 6 आले म्हणजे आपल्याला मिळालं 2x बरोबर 6. म्हणून x बरोबर 6 भागिले 2. हे 2 इथं गुणिले आहेत, ते इकडे गेल्यावर भागिले झाले. 2 ने भागल्यानंतर x ची किंमत आली x बरोबर 3. इथं आपल्याला x ची किंमत मिळाली, एका चलाची किंमत मिळाली. यावरून आपल्याला y ची किंमत काढायची. म्हणून आपल्याकडे जी 4 समीकरणं आहेत या 4 समीकरणांपैकी कोणत्याही एका समीकरणामध्ये आपण x ची किंमत घालू शकतो, ठेवू शकतो. आपल्याकडे तिसरं समीकरण आहे x अधिक y बरोबर 5. मग या समीकरणामध्ये ते सोपं समीकरण आहे म्हणून आपण ते घेतलंय. x ची किंमत इथं आपण 3 घातली, जी आपण आधी काढलेली आहे ती. अधिक y बरोबर 5. हे 3 इकडं अधिक आहे, ते इकडे गेल्यावर वजा होतील म्हणून y बरोबर 5 वजा 3 y बरोबर 2 आले. x आणि y दोन्हीच्या चलांच्या किमती आपल्या काढून झालेल्या आहेत. शेवटी आपण लिहितो उकल. म्हणून गोल महिरपी कंसात प्रथम x ची जी आपण किंमत काढलेली आहे ती लिहायची आहे, स्वल्पविराम द्यायचा आहे, नंतर y ची किंमत लिहायची आहे, गोल कंस पूर्ण करायचा आहे. तर या प्रकारे आपण हे संपूर्ण समीकरण सोडवलंय. इत्ता 9वीला सुद्धा आपण ही समीकरणं सोडवली आहेत. 10वीला सुद्धा, 10वीच्या अभ्यासमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारची समीकरणं आढळतील.
या सरावासाठी सराव संच 1.1 याच्यातला प्रश्न दुसरा तो सुद्धा मी या व्हिडिओबरोबर पाठवत आहे, तो सोडवायचा आहे। याशिवाय एक कृती तुम्हाला करायची आहे, त्याच्यामध्ये काही समीकरणं दिलेली आहेत, तर ते समीकरण त्यातील प्रत्येक समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही ते तुम्हाला ओळखायचं आहे। दोन चलातील रेषीय समीकरण ओळखण्याच्या 3 अटी तुम्हाला माहिती आहेत, त्यांचा विचार करून ते दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही ते ओळखायचं आहे। पुन्हा एकदा त्या अटी मी पुन्हा एकदा सांगते की त्या समीकरणामध्ये 2 चल असली पाहिजेत, दोन्ही चलाचा घातांक 1 असला पाहिजे आणि ए किंवा बी यांची किंमत 0 असता कामा नये। या 3 अटी मान्य करणारं जे समीकरण असेल त्याला आपण दोन चलातील रेषीय समीकरण म्हणणार आहे। दोन चलातील रेषीय समीकरण असण्यासाठी 3च्या 3ही अटी मान्य असल्या पाहिजेत। असं होता कामा नये की 2 अटी मान्य आहेत आणि 1 अट मान्य नाही। जर नसेल तर ते रेषीय समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण असणार नाही। ठीक आहे, तुम्हाला सोडवलेली उदाहरणं समजली असतील। दिलेल्या सराव संचातील दुसऱ्या प्रश्नातील दिलेली उदाहरणे ती सोडवायची आहेत। काही शंका आल्या असतील तर ग्रुपवर टाका, परंतु खरोखर मनापासून समजलं नाही तर 2-3 वेळा व्हिडिओ बघा आणि समजून घ्या। धन्यवाद।